महाराजांच्या स्वतःपासून पावन झालेल्या शेती आज त्या ठिकाणी येऊ असलेल्या जी अपेक्षा निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण मला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिला. मी आपले सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. ही जी काही संधी जी भेटणार आहे ती माझ्या एकट्यामुळे आहे का तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भेटणार आहे. आज जे काही मी करत आलेलो आहे, जी काही लोकांची सेवा करत आलेलो आहे, 2016 पासून मी माझा प्रवास चालू केलेला आहे. ते आधी 2014 आमदार सुरेश भाऊगर यांच्या माध्यमातून मी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी याच्यामध्ये फेरण्याचं काम केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून. बऱ्याचशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामध्ये 2016 नंतर मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो. त्यानंतर माझ्या जोडी तर बरोबर आहे, कोणाचा वाढदिवस असतील, कोणाचे कोणतेही काम असतील, ती कामं करण्याचा प्रयत्न माझा तेव्हापासून चालू झाला. नंतर ज्या शासनाच्या योजना असतात त्या शासनाच्या योजना ज्या माझ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचत त्या पोहोचवण्याचे काम मी सुरुवात केली. माझे लोक माझ्याकडे येण्याआधी मी लोकांकडे जातो. लोकांच्या काय ज्या शासनाच्या योजना असतात त्यांना समजून सांगण्याचं काम व त्यांना त्या शासनाच्या योजनेतून कसं काय मोठ्या पद्धतीने लाभ देण्याचं काम आज नक्कीच माझ्या सरकारी करत आहे. आज मी खूप काही बोलायचे मला, कारण माझी तब्येत बरोबर नाही, मला जोम झालं आहे. आता मध्ये होतो, आज 1 तासापूर्वी आमच्या इथं आलेलो आहे. पण तुमचा सर्वांचा शब्द माझ्या पाठीमागे असेल तर नक्कीच मला खूप मोठी तुमच्यासाठी सेवा करायची संधी भेटेल. मला काय कुठलं आता करायचं नाही, मला कोणावरती टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. मला करायची आहे तुमची सेवा करायची. त्या सेवेच्या माध्यमातून मला माझी त्याची सेवा करून भविष्यामध्ये चांगली गोष्टी करायची आहे. मी आपला गट म्हणून काम केलं नाही. तालुक्यातून कानाकोपऱ्यातून कोणताही माणूस आला त्या कानाकोपऱ्याच्या माणसाचं मी नक्की काम केलेलं आहे. कोणाला हात लागत हातभार काम केलेलं, कोणाला बाय काम केलेलं आहे. त्यानंतर कोणाला कानाची मशीन लागत आहे. डॉक्टरांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना 2000 ते 2,500 रुग्णांना आपण वैद्यकीय सेवा करून याचं काम केलेलं आहे. ज्यामध्ये कोण 2 लाख रुपये मिळाले, कोणाचे 3 लाख रुपये असतील, कोणाचे 5 लाख रुपये असतील. ज्या शासनाच्या योजना आहे त्या शासनाच्या योजना आजपर्यंत माझ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या नाही. त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन व त्यांना सांगून योजनेचा लाभ देण्याचं काम मी निश्चितपणे केलेलं आहे. ज्या ठिकाणी रोड नसेल त्या ठिकाणी रोड देण्याचं काम करून केलेलं आहे. त्यानंतर कोणाला पात्रशील भागात असत जे काही लोकांची समस्या आहे, कोणावरती ज्या शासनाचे घरकुल भेटत असतात त्या घरकुलच्या माध्यमातून त्या लोकांना घरकुल मंजूर करून दिले. अपंग बांधवांना आपण 2,500 अपंग बांधवांचे अपंग दाखल केले. त्यानंतर त्यांना भेटले. त्याच्यानंतर अंतर्गत बरेचसे काही गोष्टी भेटले. आपल्या लाभार्थी कमीत कमी 150 लाख द्या. बरोबर ना? नाही रोटेशन चालू आहे ना, कोणामुळे शक्य माझ्यामुळे शक्य झालं. मी म्हणत नाही मी काम करणार गाडी करताय, ती काही जास्त बोलत नाही, मला काही जास्त बोलता येत नाही. पण तरुणांनी सांगतो तुम्ही जर मला सेवा संधी दिली तर नक्कीच याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला नाही कोणाचा ऍक्सिडेंट होऊ द्या, कोणाला काही मदत लागू द्या, कोणाची गाडी पंक्चर होऊ द्या किंवा काही नाही तशी कोणाला डिझेल लागत असेल तर डिझेल उपलब्ध करून देण्याचं काम हे आजपर्यंत केले नाही. भविष्य मला कोणी नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला हे काम करता येईल. ज्याच्यामुळे पाठीमागे पहिला त्याचा नंबर पहिला महिलांवर माझं कुठं झालं. महिलांचं जे नातेवाईक ज्यांचं 80-90 आहे त्या महिला सुद्धा म्हणतात दादा आम्हाला मतदान केल्याशिवाय आम्हाला बघायचं नाही. का तर मी प्रत्येकाच्या घरात जाण्याचं काम केलंय. त्याच्यामध्ये आपला माणूस म्हणून राहतोय, बाकी काही नाही. 4 वर्ष लोक असतील मला कपडे घ्यायला पैसे देतात. आजकाल लोक मला म्हणतात की आधी कर्ज नसतो किंवा काही गरज असतो, मला कपडे घ्यायला सुद्धा लोक पैसे देतात. आता ही माझ्या हातात आणली माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 90 वर्षाची वयवर्षी त्या वयवर्षी आधी मला 25,000 रुपयाची अंगठी करून दिली. तसं काही 1 रुपयाचं काम केलं नाही. पण तरी काहीतरी मी माझ्या जीवनात काहीतरी कमवलं असत या भावनेतून मी मला हे करतात. मदत म्हणजे लोकांचं एक प्रेम आहे माझ्यावर, नक्कीच प्रेम आहे. काही लोकांना या ठिकाणी येता आलं नाही आणि इथं काय बोलायला काही बोलवलं नाही. आणि मी सुद्धा वैयक्तिक काय मी स्वतः माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मला काही सुद्धा काही प्रतिभा फोन करता आले नाही. मी जर फोन केले असेल याच्यापेक्षा जास्त कधी आणि दिसली असती नक्कीच दिसणार, काही अडचण नाही. लोक कोणते आपल्या सोबत काही दबाव येणार नाही, काही गोष्टी मला दबाव आहे. पण थोडं सांगतो की कुणाचं काम करतो मी काय दबाव वगैरे या सगळ्या गोष्टी निपक्ष काम करणार काय करता मी उद्या पक्षाची नाही भेटू मी होणार आहे. काही लोक म्हणजे माझ्या आईला पंचायत समितीला माझ्या आई पंचायत समितीला उभं राहणार नाही. तिच्या मुलाचं स्वप्न आहे की ते दखल शिकत नाही
सेवा मी करतोय. सेवा मला करायची, मदत मला करायची, माझ्या आई वडिलांना करायची नाही. माझ्या आई वडील आमची शेती आहे, आमची शेतामध्ये त्यांना हे करायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी मला पाहायच्या आहेत. आणि आणि सांगते काय बरंच काही बोलणार आहे, पण जास्त सगळ्यांचा वेळ पण भरपूर झालेला आहे. नक्की तुमचा सगळ्यांचा शोध असेल, जर तुमचा सगळ्यांचा होकार असेल, बीज लागवड शिव करायचं तर हात वर करा सगळ्यांना. एवढा मला पाणी बा अक्षय ठाकूर काय मागायचे राहणार कोणाच्या कामावर कुठे बोलत मला म्हणते 50,00,000 रुपये घे, 1 कोटी रुपये घे, मला काही पैसे आणायचे नाही. मला पैसे जर कमी पडले तर माझा मित्र वगैरे आहे, त्यावेळेस मला बघत सांगते पैसे आम्हाला सगळे कार्यक्रम लागणारच नाही. कारण मी जे काही केलेले आजपर्यंत मी तरीच नाही 100 कोटीपेक्षा काम केले. हॉस्पिटलची मदत असेल, शिलाई मशीन असेल, गॅस वाटप असेल, त्यानंतर भांडी वाटप असेल. आज 4,000 महिन्याला आपण भांडी वाटप करायचं काम करतोय. 15,000 रुपयाचा भांड्याचा संच 4,000 महिन्याला देतो. त्यामध्ये 2 लाख रुपयाचा हिशोब त्या महिन्याला काढून देतो, जो कुटुंब जातो. अँब्युलन्स सेवा असेल, अँब्युलन्स कोणालाही अँब्युलन्स लागल्या आपल्या भागामध्ये कोणाला अँब्युलन्स लागली तर अँब्युलन्स माझं नाव सांगितल्यानंतर अँब्युलन्स तिथं जाते आणि ती मोठं अँब्युलन्स त्यांच्या घरापर्यंत चालवून त्यांना हॉस्पिटलपर्यंत ऍडमिट करायचं काम आणि हॉस्पिटल फक्त घरापर्यंत नेण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होत आहे. नक्की कुठली रात्री आग्रह नाही, ती चारपेक्षा एकच आहे की सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करायची. त्या सेवेसाठी मी बोलत आहे. कोणावरची टीका करायची नाही, मला कोणावर नाव घ्यायचं नाही. जे काय आहे सर्व तुमच्यासाठी करायचे आणि जास्त काही बोलत नाही. तुम्ही या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहिलात, मला तो आशीर्वाद देण्यासाठी राहिला, त्याबद्दल मी सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, गुण व्यक्त करतो. भविष्यकाळामध्ये तुमच्या सगळ्यांचे साथ असेल तर नक्कीच आपल्याला विजय हा काय काम नाही, विजय आपल्याला जोडायचे. अजून आपण बोलतो आमचं काही जय महाराष्ट्र, हनुमान महाराज की जय, हनुमान महाराज की जय, श्रीराम.